हॅलो. तर आज मला तुमच्यासोबत एक छोटीशी गोष्ट शेअर करायची होती. आज आहे 15 एप्रिल आणि वाजलेत 9 रात्रीचे. ही गोष्ट आत्ता आणि ह्या वेळी का? तर सहजच वेळ मिळाला थोडा ऑफिसमधून आणि विचार केला की आपण थोडं बोलू शकतो. सो रिसेंटली मी हे एक ऑब्झर्व केलं आहे की माणसाला जर आपल्या दैनंदिन लाईफमध्ये खूप बोर होत असेल तर आपण सतत कुठला ना कुठला आधार घेत राहतो. जसं की मला आज कंटाळा आला आहे ऑफिसचा, आपण एक काम करूया, रेसॉर्टला फिरून येऊया. मला आज बोर झालं आहे, आज बर्गर खाऊया. मला आज ठीक नाही वाटत आहे, लो फील होतं आहे, मग शॉपिंग करूया. हे खरंच गरजेचं आहे का? इज इट इवन गिविंग अस सम व्हॅल्यू टू आवर मूड्स? की आपण फक्त एक मटेरियलिस्टिक गोष्टींच्या मागे हळूहळू इतके डिपेंडेंट होत चाललो आहे की आपण आपले मूड्स हे एका वेगळ्या गोष्टींमुळे इम्प्रूव्ह करतो आहे. तर वेन आय थॉट की मी माझ्या आईकडे बघते किंवा आजीकडे बघते, तेव्हा विचार करते की अरे, फोन्स तर ह्यांना आता इंट्रोड्यूस झालेत आणि आता असूनसुद्धा आपल्याला तर इतकी कामं असतात, पण त्यांना तर बऱ्यापैकी वेळ असतो आणि बोर होण्याची शक्यता तर खूप जास्त आहे. पण तरी ते कधी म्हणत नाही की चल मी एक ट्रिप मारून येते किंवा मी फिरून येते, मी शॉपिंग करते किंवा मला हेच हवं आहे, त्याशिवाय माझं मूड ठीक होणारच नाही. तर मला तेच वाटलं की हाऊ इज दिस जनरेशन सो अफेक्टेड बाय एक्सटर्नल थिंग्स की आपण हळू स्वतःची कंपनी किंवा स्वतःच्या मनाला जर आपल्याला बोर होत असेल तर किंवा आपल्याला एखादी गोष्ट आवडत नसेल किंवा करावीशी वाटत नसेल तर आपण नॅचरल वेज जे आपल्या घरात आहेत किंवा एक साधं एक छोटंसं वॉक करून यावं खाली, ह्याचा विचार नाही करत आपण, किंवा एखादं गाणं म्हणून त्याचाही विचार आपण करत नाही. पण आपण विचार करतो की नाही, पैसेच खर्च करायला पाहिजे. तर मला वाटतं हे सगळं कितपत योग्य आहे आणि हे तुमच्या सगळ्यांसोबत होतं आहे का? तर प्लीज कमेंट डाऊन करा की खरंच हे किती योग्य आहे. आणि आपण भलेही ठीक आहे यार, आपलेही आईवडील कमवत होते, आपणही कमवतो आहे, पण याचा अर्थ असा आहे की की आपण नेहमीच प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन म्हणजे पैसे खर्च करणंच असतील. सो आय थिंक मला ते हळूहळू रिअलाईज व्हायला लागलं की नाही, आपण स्वतःच्या कंपनीसोबत एन्जॉय केलं पाहिजे, छंद जोपासले पाहिजे आणि जर कंटाळा येत असेलच तर वेगळं काहीतरी शोधलं पाहिजे. पैसेच खर्च करायला पाहिजे असं नाही. सो बस मला वाटलं मी शेअर केलं. बाकी तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं. बाय.